सर्वप्रथम महाशिरस वकील संघाचे धन्यवाद आभार मानतोय की मला या ठिकाणी तुम्ही बोलवण्यासाठी मला पात्र ठरवले. खरं तर आपण सगळे कायद्याचे विद्यार्थी आहोत. कायदा हा मला येतो आणि तो मला सगळं वाचलं एकदा की समजतो असं कोणी म्हणू शकत नाही. आपण नेहमी कायद्याचा विद्यार्थी म्हणूनच अभ्यासू राहिलं पाहिजे. आता अधिक विलंब न करता आपल्या विषयावर आपण आता मूळ उद्देश या लिमिटेशन ॲक्टचा काय असावा. आपण जेव्हा आता लॉला होतो तेव्हा लॉला असताना आपल्याला लीगल मॅक्झिम्स आपल्याला शिकायला मिळाले. तर मग त्याच्यात व्हिजिलंटिबस नॉन डॉर्मेंटिबस ज्युरा सब व्हेनॅन्ट ही एक लीगल मॅक्झिम आपण पाहिली आहे. त्यामध्ये लॉ कोणाला हेल्प करतो तर जो जागरूक आहे त्याला लॉ हेल्प करतो, जो निद्रिस्त आहे त्याला लॉ हेल्प करत नाही. आणि दुसरी एक मॅक्झिम आहे की इंटरेस्ट ऑफ रिपब्लिका ॲक्सेट फिनिस लेटिमा. त्यामध्ये असं ठरवले म्हणजे असं त्याचा बोध होतो किंवा अर्थ आहे की स्टेटचा इंटरेस्ट केसेस कमी करण्यास, जे काय आहे इंटरेस्ट, जे काय लिटिगेशन आलं ते कसं फिनिश होईल हाच एक स्टेटचा इंटरेस्ट आहे. तर या अनुषंगाने आपल्याला तो कायदा का तयार केला, त्या कायद्यामागं उद्देश काय होता, हे सगळं आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. सुरुवात होतो की लिमिटेशन ॲक्ट 1963. तर 1963मध्येच तो झाला आहे का? लिमिटेशन ॲक्ट 1963मध्ये झाला आहे का? तर तो नाही झाला. त्याच्यापूर्वी कोणता होता हे आपल्याला त्याच ॲक्टमध्ये कळेल. म्हणजे कायद्याचा अभ्यास करताना काही पर्टिक्युलर सेक्शन वाचले कीच आपला अभ्यास पूर्ण होतो असं नाही. त्याच्या बेसिकपासून म्हणजे एम अँड ऑब्जेक्ट काय होतं त्याचं आणि त्याचं रिपील अँड सेविंग काय आहे इथपर्यंत त्याचा खडानखडा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्याचा गाभा काय आहे हे कळणार नाही, त्या कायद्याचा बोध काय आहे हे पण कळणार नाही. मग हा 1963चा नव्हता तर मग पूर्वीचा कोणता होता तर आपल्याला त्याच ॲक्टमध्ये ते कळेल. त्याच ॲक्टमध्ये जर मग आपण रिपील अँड सेविंगमध्ये गेलो तर आपल्याला कळेल की तो ॲक्ट जो जुना होता तो होता 1900. आठवतं का? वाचलं की नाही? काय अभ्यास येण्यापूर्वी काही वाचन केलं आहे? नाही केलं आहे असो. तर 1908चा ॲक्ट त्यामध्ये सगळं जे काय होतं ते ब्रिटिशकालीन जी पद्धती होती त्यानुसार तो त्यांनी ॲक्ट फ्रेम केला होता. आणि जवळपास त्याच्या शेड्यूलमध्ये 164 प्रकारचे लिमिटेशनचे ग्राउंड्स दिलेले होते. तर ह्यामध्ये ते आपल्या भारताने तेवढी काही गरज नाही आता, त्यामुळे ते 137पर्यंत वगैरे आणून क्लोज करून टाकलं. आता खास कायदा करताना का तो स्पष्ट केला जात नाही किंवा का तो क्लिष्ट केला जातो हे एक महत्त्वाचं या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ब्रिटिशांचा उद्देश काय होता की व्यवसाय करायचा आणि व्यवसाय करत करत आपल्याला सत्ता करायची आहे. त्यामुळे भारतामध्ये भांडणं कशी लागतील आणि त्या भांडणामध्ये ते गुंतवून कसे राहतील आणि कायद्याचा अनुवाद त्यांना सोपा का जाऊ नये हा एक उद्देश त्यांनी ठेवला. आणि अडाणीच काय शिक्षित माणसालाही तो कळू नये इतका कायदा त्यांनी क्लिष्ट करून ठेवला. हा एक त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे सहज कायद्याचं वाचन केलं आपण तर आपल्याला बरेच काय त्याचं इंटरप्रिटेशन लवकर करता येणार नाही किंवा इंटरप्रिटेशन करायचं झालं तर आपल्याला डिक्शनरी घेऊन बसावं लागेल किंवा मग त्यामागे काही इलस्ट्रेशन आहे का, त्यामागं काही सुप्रीम कोर्टाचं रुलिंग आहे का, हायकोर्टाचं रुलिंग आहे का हे आपल्याला वारंवार पाहावं लागतं. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कायदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास का करावा लागतो आणि तो नाही केला तर काय परिणाम होतो याचा एक आपण उदाहरण आता बघूया. आपण आता शॉर्ट टायटल सोडून दिलं, डेफिनेशन सोडून दिली आणि बार ऑफ लिमिटेशन सेक्शन 3 वर गेलो तर आता
बार ऑफ लिमिटेशन काय म्हणते की सब्जेक्ट टू प्रोव्हिजन कंटेन इन 4 ते 24 एव्हरी सूट इन्स्टिट्युटेड अपील प्रिफर ॲप्लिकेशन मेड आफ्टर प्रिस्क्राईब पिरियड शॅल बी डिसमिस. बार ऑफ लिमिटेशन काय म्हणतं की जे काय आलं ते लिमिटेशनच्या आतमध्ये झालं पाहिजे, त्याच्यानंतर आलं शॅल बी डिसमिस, मे बी डिसमिस नाही, शॅल बी डिसमिस. कोर्टाला पूर्ण अधिकार दिला की त्याच्यात काही पण येऊ द्या, लिमिटेशनमध्ये नाही संपवा त्याला. मग पुढं आणि काय म्हटलं, लिमिटेशन अल्दो लिमिटेशन हॅज नॉट बीन स्टेप अप ॲज डिफेन्स. प्रतिवादीचा तो डिफेन्स असो की नसो, लिमिटेशनमध्ये नसेल तर तो संपवायलाच पाहिजे. मागाच्या 2 मॅक्झिम ॲक्सेप्ट फिनिस लिटिमम, स्टेटचा इंटरेस्ट आणि व्हिजिलेंटेबस नॉन डॉर्मेंटेबस ज्युरा सबमेनंट. जो व्हिजिलंट असेल तो येईल, जो डॉर्मंट असेल तो त्याला न्याय मिळणार नाही किंवा त्याचं इन्स्टिट्यूट पण करून घेतलं जाणार नाही. मग बार ऑफ लिमिटेशनमध्ये त्याच्यात काय म्हटलं आहे, सूट, अपील आणि ॲप्लिकेशन. म्हणजे त्यात सूटला येणार, अपीलला येणार आणि ॲप्लिकेशनला येणार. मग त्याच्यामध्ये पुढं त्या पर्पजसाठी सूट म्हणजे काय, तर ऑर्डिनरी केसमध्ये प्लेंट प्रेझेंटेड प्रॉपर ऑफिसर समोर जर ती केलेली असेल तर तो प्लेंट म्हणजे सूट होणार. काउंटर क्लेम होणार. फॉर्मा पेपरीसचा जर लीव टू ॲप्लिकेशन असेल तर ते पण होणार त्याच्यात. आणि पुढे सेट ऑफ जर असेल तुमचा तर तो पण होणार. आणि हायकोर्टाच्या ठिकाणी जे काही ॲप्लिकेशन तुम्ही प्रेझेंट होईल प्रॉपर ऑफिसरसमोर ते पण त्या याच्यात येणार. मग आता सेक्शन 3 हा क्लिअर झाला की जर लिमिटेशनमध्ये नसेल तर तो डिसमिस होणार. तुमचा डिफेन्स असो, समोरच्याचा डिफेन्स तो असो की नसो. हा बार ऑफ लिमिटेशन. आता सेक्शन 4 जाऊ आपण. एक्सपायरी ऑफ प्रिस्क्राईब पिरियड व्हेन कोर्ट इज क्लोज. आता जर पिरियड एक्सपायर झाला आणि कोर्ट क्लोज असेल तर मग काय, मग इथे आपल्याला एक डिफेन्स घेता येईल की साहेब कोर्ट बंद होतं त्यामुळे मी दावा दाखल करू शकलो नाही. मग ज्या दिवशी कोर्ट झालं सुरू त्या दिवशी मी दावा दाखल केला. मग तुम्हाला 4चा डिफेन्स सूटसाठी घेता येईल, अपीलसाठी घेता येईल, ॲप्लिकेशनसाठी घेता येईल. या 3 गोष्टीसाठी सेक्शन 4 ॲप्लिकेबल आहे. हे झालं इथं क्लिअर. 4 की तुम्हाला सांगावं लागेल की काय झालं होतं नेमकं, की कोर्ट बंद होतं त्या दिवशी, शनिवाराला, सेकंड सॅटर्डेला काय असेल, कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असेल किंवा जिल्हा न्यायालयाचा आदेश असेल, त्या दिवशी ती सुट्टी आली त्यामुळे मी दाखल करू शकलो नाही. एवढंच ग्राउंड. पण बाकी दुसरं मी आजारी होतो, पूर आला नाही, ते ग्राउंड घेता येणार नाही. तुमचे जर 3 वर्ष त्या शुक्रवारी संपत असतील तर तो शुक्रवारीच दाखल होणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सूटसाठी लिमिटेशन नाही, अपीलसाठी पुढे येईल. मग काय असेल ते तो पुढे कायदा मग आणखी क्लिअर करत जातो काय असेल. अपीलसाठी कसा वेगळा रूल देतो, सूटसाठी काय म्हणतोय हे आपल्याला पुढच्या सेक्शनमध्ये येईल. आता इथं एक्सपायरी पिरियड झाला आणि कोर्ट क्लोज असलं तर एवढं आपल्याला लक्षात येईल की कोर्ट जर बंद असलं आणि लिमिटेशन त्याच दिवशी संपत असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कोर्ट उघडल्यावर दाखल करता येईल. एवढं झालं. ते सूटसाठी पण आहे, अपीलसाठी आहे, ॲप्लिकेशनसाठी आहे. त्या 3 गोष्टीसाठी सेक्शन 4 ॲप्लिकेबल आहे. आता सेक्शन 5 जाऊ. सेक्शन 5 काय म्हणतोय आता इथे या ठिकाणी, ऑर्डर 21 CPCची. आता अपील ॲप्लिकेशन अदर दॅन ॲप्लिकेशन अंडर ऑर्डर 21 सोडू ना, मे बी ॲडमिटेड. इथं आता शाल नाही काय म्हणलं, मे बी ॲडमिटेड, होईल ॲडमिट तो आफ्टर प्रिस्क्राईब पिरियड ऑफ लिमिटेशन इफ ॲप्लिकंट ऑर इफ ॲपिलंट ऑर ॲप्लिकंट सॅटिस्फाय द कोर्ट दॅट ही हॅड सफिशियंट कॉज फॉर नॉट प्रिफरिंग द अपील ऑर मेकिंग ॲप्लिकेशन विथ इन्स्पेक्ट. आता सगळं सोपं आहे याच्यात, काही एवढं अवघड काय केलेलं नाही त्यांनी. जर सफिशियंट कॉज दाखवलं, मग आता इथं काय आलं, सेक्शन 5साठी पूर आला चालेल, तर आजारी होतो चालेल, पण हे कुठंसाठी येणार, अपील आणि ॲप्लिकेशनसाठी येणार, सूटसाठी येणार नाही. सूट तुमचा जो ते लिमिटेशन दिलेलं आहे त्या लिमिटेशनमध्येच तो तुमचा दाखल झाला पाहिजे. पण तुमच्या मनात कधी पण आपण जर एखाद्या वेळेस कंपॅरेटिव्ह स्टडी केला आपण, तर आपल्या मनात परत दुसरं एक क्लिक होऊ शकतो, अपील इज अ कंटिन्युएशन ऑफ सूट. मग सूट का नाही,
सूट तर घ्यायला पाहिजे की, हे का असं सेक्शन पास केले. मग याच्यासाठीच मी म्हटलं की कायदा सुरुवातीपासून वाचावा लागतो. मग काय तर डेफिनेशनमध्ये आता जाऊ आपण बरं. आता डेफिनेशनमध्ये काय झालं, डेफिनेशनमध्ये IJKL मध्ये सूटचं डेफिनेशन दिलेली आहे त्यांनी. सूट म्हणजे काय म्हणले त्यांनी, सूट डज नॉट इन्क्लूड ॲन अपील ऑर ॲन ॲप्लिकेशन. म्हणजे इथं आपण जर सुरुवातीपासून जर वाचला नाही तो, तर मग हे सेक्शन 5मध्ये सूटला का वगळलं गेलं हे आपल्याला त्या डेफिनेशन क्लॉजमधून कळतं. त्यामुळे बेसिकली आपल्याला फाउंडेशनपासून आपल्याला कायदा जो आहे तो वाचावा लागतो. आता हे झालं एक्सटेन्शन ऑफ पिरियड. 5मध्ये ॲपील आणि ॲप्लिकेशन यासाठीच लागणार, तो सूटसाठी लागणार नाही. सूटसाठी फक्त सुट्टी आली तेवढंच एक ग्राउंड तुम्हाला घेता येईल. आता लिगल डिसेबिलिटी. आता लिगल डिसेबिलिटी म्हणजे आता काय तुम्ही वाचला असेल किंवा नसेल वाचला, किंवा तुमचा जो काही अनुभव असेल त्या अनुभवानुसार कोणी सांगू शकेल लिगल डिसेबिलिटी म्हणजे काय, किंवा काय काय असू शकते लिगल डिसेबिलिटी. अनसाउंडनेस, येस, मॅडनेस, अनसाउंडनेस इन्क्लूड येईल. इडिओकेसी काय असेल ते तो एक येईल. दुसरं आणखी मायनर, येस, 2. ह्या 2च डिसेबिलिटी आहेत ज्या लिगल डिसेबिलिटी आहेत. अपंग आहे ही डिसेबिलिटी होणार नाही, किंवा दुसरी म्हणजे बेड रिडन आहे, पॅरालिसिस झाला आहे, ह्या डिसेबिलिटी नाहीत. लिगल डिसेबिलिटी ह्या 2च आहेत, मायनॉरिटी आणि इन्सॅनिटी. त्यामुळे कधी कधी तुम्हाला आता JMFCची तयारी करताना हा क्वेश्चन येऊ शकतो की लिगल डिसेबिलिटी म्हणजे काय. मग तो सिकनेस आहे, इलनेस आहे, बोथ ऑफ अबोव आहे किंवा नन ऑफ अबोव आहे. जर तुम्हाला माहीत असेल मायनॉरिटी आणि इन्सॅनिटीच फक्त लिगल डिसेबिलिटी आहे, तर नन ऑफ अबोव हे तुमचा ॲन्सर क्षणाचा विलंब न करता तुम्हाला तो देता येतं तिथं. चल, तर ह्या लिगल डिसेबिलिटीमध्ये आता काय काय येतं हे आपण बघूया. लिगल डिसेबिलिटीमध्ये ह्या 2 मायनॉरिटी आणि इन्सॅनिटी आल्यानंतर याचे परिणाम काय होतं, किंवा पिरियड कसा रेकॉर्ड होतो आहे यामध्ये त्या सेक्शन 6मध्ये दिलेलं आहे की जेव्हा डिसेबिलिटी संपेल तेव्हा त्याला सूट इन्स्टिट्यूट करायचा अधिकार निर्माण होतो. तसंच जेव्हा इन्सॅनिटी, आता इन्सॅनिटी कधी संपेल हे तर काय सांगू शकत नाही आपण. त्यामुळे जेव्हा इन्सॅनिटी संपेल मग तो किती पिरियड एक्सटेंड हो, जेव्हा इन्सॅनिटी संपेल तेव्हा त्याला लिमिट हे जे आहे त्याला दावा दाखल करण्याचं लिमिटेशन स्टार्ट होईल. आणि त्यानुसार मग जे प्रिस्क्राईब पिरियड दिलेला आहे शेड्यूलमध्ये त्या शेड्यूलनुसार त्याला 3 वर्ष असेल, 7 वर्ष असेल, 12 वर्ष असेल, त्या कालावधीमध्ये तो सूट दाखल करता येतो. हे त्या सेक्शन 6मध्ये दिलेला आहे. तर डिसेबिलिटी ऑफ वन ऑफ सेव्हरल पर्सन हा थोडा सेक्शन समजायला थोडा अवघड जातो. त्यामुळे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेले आहे की डिस्चार्ज ऑफ त्याचं एक्सप्लेनेशनच वाचतो. डिसेबिलिटी ऑफ वन सेव्हरल पर्सन, ज्यात जास्त पर्सन असतील तर कसं होईल, तर इन्क्लुडिंग लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ एनी इम्युएबल प्रॉपर्टी, डिस्चार्ज फ्रॉम एव्हरी काइंड ऑफ लायबिलिटी. त्यात तरी ते एक्सप्लेनेशन वाचलं तरी आणखी काही क्लिअर होत नाही. परत आणखी दुसरं दिलेलं आहे त्यांनी की फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन मॅनेजर ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली गवर्न बाय मिताक्षरा shall be deemed capable of giving discharge without the concurrence of other members of family if he is in management of joint family property. म्हणजे करता जो असेल तो डिस्चार्ज देऊ शकेल. ठीक आहे, तो लहान असेल, त्याच्या वतीनं मी काय असेल तो दावा डिफेंड करेल असं म्हणून तो हे करू शकेल, त्याला डिस्चार्ज देऊन सूट डिफेंड करू शकेल किंवा सूट इन्स्टिट्यूट करू शकेल, व्हॉट एव्हर इट मे बी. आता स्पेशल एक्सेप्शन, हे एक्सेप्शनचं एक्सेप्शन, त्याला एक्सेप्शन म्हणतो आपण, त्याला ते तसं असतं ते स्पेशल एक्सेप्शन. सेक्शन 7 अप्लायज टू सूट टू इन्फोर्स राईट ऑफ प्रिएम्पशन. नथिंग इन दिस सेक्शन 6 or 7 अप्लायज टू सूट टू इन्फोर्स राईट ऑफ प्रिएम्पशन. मग हे जे 7 आहे ते प्रिएम्पशनच्या सूटला लागणार नाही. ह्या सेक्शन 8 म्हणतोय, त्याच्यामुळे याला आपण एक्सेप्शन टू एक्सेप्शन असं म्हणता येईल. आणि सेक्शन 9 जर गेलो आपण त्याच्यात तर कंटिन्युअस रनिंग ऑफ टाईम, एकदा लिमिटेशन सुरू झालं की ते कुठंच थांबत नाही. म्हणजे तुमचं आता मायनॉरिटी तुमची समजा 18 वर्ष झाले, 18 वर्षानंतर तुम्हाला
3 वर्षाच्या आत दावा दाखल करायचा आहे, पण 19व्या वर्षी तुम्हाला जर डिसॅबिलिटी आली आहे, लिगल डिसॅबिलिटी म्हणजे इन्सॅनिटी आली 19व्या वर्षी, तर नाही, तो तुमचा ते 1 वर्षाच्या आतच तुम्हाला दाखल करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर तुम्ही जे सबसिक्वेंट घेताय ते दॅट इज नॉट परमिसेबल. तिथं तुम्हाला इन्सॅनिटीचा डिफेन्स घेता येणार नाही. त्यामुळे एकदा टाईम सुरू झाला की तो थांबणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपण जेव्हा हे करतो आहे, वन्स टाईम कंटिन्यूज टू रन इट विल नेवर स्टॉप, असे काही प्रश्नही येतात. त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेटरी उत्तर काय द्यायचे असतात ते आपण दिली असतील, आणि त्यामुळेच आपण लॉ झालो आणि चाललो. आता कंटिन्यूस रनिंग ऑफ टाईम नंतर सेक्शन 10. आता सूट अगेन्स्ट ट्रस्टी अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह. आता या ट्रस्टी आणि रिप्रेझेंटेटिव्ह जर सूट असेल तर हे परत आणखीन एक्सेप्शन येईल की यांच्या अगेन्स्ट जर आणायचं झालं तर शेवट काय म्हणतो सेक्शन की अकाउंट ऑफ सच प्रॉपर्टी और प्रोसीड शॅल बी बार्ड बाय एनी लेंथ ऑफ टाईम. म्हणजे कुठलाही असेल की याला लिमिटेशन लागणार नाही असा त्या सेक्शन 10चा अर्थ माझ्या म्हणण्यानुसार होतो. आता आपण बघितलेलं आहे इथं एक घोळ झालेला आहे. मग असे घोळ काही होतात ते जे ट्रस्टी असतात दुसरे ट्रस्टी त्यांनाही लक्ष, काही ट्रस्टीनी घोळ केला आहे म्हणा किंवा काय अपहार झालेला असेल म्हणा, तो अपहार कधी ओळखू येईल आपल्याला काही लक्षात येत नाही. मग जो तेव्हा लक्षात येईल तेव्हापासून मग तो दाखल करायचा. तर यासाठी तो सेक्शन 10 दिलेला आहे. त्याच्यात म्हटलेलं आहे की कुठलाही टाईम त्यासाठी दिलेला नाही. परत एक्सप्लेनेशन त्याच्यासाठी दिलेलं आहे की फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन एनी प्रॉपर्टी कंप्राइज्ड इन हिंदू, मुस्लिम और बुद्धिस्ट रिलीजन और चॅरिटेबल एंडोमेंट शॅल बी डीम्ड टू बी द प्रॉपर्टी वेस्टेड इन ट्रस्ट फॉर द पर्पज ऑफ दिस अँड मॅनेजर ऑफ दॅट प्रॉपर्टी शॅल बी डीम्ड टू बी ट्रस्टी. मग ट्रस्टी कोण आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मॅनेजरच्या अगेन्स्ट सूट आणू शकता, कारण त्यात एक्सप्लेनेशन दिले सेक्शन 10 खाली. आता सूट ऑन कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 11. आता याच्यामध्ये सुरुवातीला जम्मू अँड काश्मीर त्या शॉर्ट टायटल आणि एक्सटेंडमध्ये वगळल्या गेलेल्या आहेत. आता जम्मू अँड काश्मीर आपल्याकडे इन्क्लूड केल्यामुळे त्या तो काही हे येणार नाही, त्याला तो काही फारसा त्याचा अभ्यास करायचा 11 सेक्शनची काही गरज पडणार नाही. आता एक्सक्लुजन ऑफ टाईम इन लिगल प्रोसिडिंग. आता लिगल प्रोसिडिंगमध्ये तो टाईम कसा कसा एक्सक्लूड होतो. इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर एनी सूट, अपील और ॲप्लिकेशन. सेक्शन 12 सूटसाठी आहे, अपीलसाठी आहे आणि ॲप्लिकेशनसाठी आहे. आणि पिरियड इज टू बी रेकॉर्ड म्हणजे स्टार्ट कधी होईल. तो शब्द का अवघड टाकतात ते इंग्रज लोक, ते आपल्याला मगाशी सांगितल्यानुसार ते म्हणलं आहे तसं त्यांनी ते रेकन शब्द टाकला. शॅल टू बी एक्सक्लुडेड म्हणजे ज्या दिवशी कॉज ऑफ ॲक्शन होतं तो दिवस सोडून बाकी तुम्ही हे करायचं, तो दिवस एक्सक्लूड करायचा, हे एक त्यात सांगितलेलं आहे. त्याचा आता क्लॉज 2 जर घेतलं तर इन कम्प्युटिंग पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर ॲन अपील, ॲप्लिकेशन फॉर लीव टू अपील or revision for review of judgment, the day on which the judgment complaint of was pronounced and the time requisite for obtaining copy of decree, sentence or order appeal from that sort to be revised or reviewed shall be excluded. म्हणजे ज्या दिवशी जजमेंट झालं तो दिवस एक्सक्लूड करायचा. तुम्हाला कॉपिंगसाठी काही वेळ लागला असेल तर तो दिवस एक्सक्लूड करायचा आणि ती दिवस एक्सक्लूड करून तुम्हाला अपील दाखल करता येईल, हे करता येईल, सूटही दाखल करता येईल आणि ॲप्लिकेशन पण दाखल करता येईल. क्लॉज 3मध्ये पण तसंही म्हटलं की डिक्री और अपील इज फ्रॉम सॉट टू बी रिवाइज्ड और रिव्ह्यू और व्हेन ॲप्लिकेशन इज मेड टू लीव टू अपील from the decree or order, the time required obtaining copy of judgment shall also be excluded. तो पण आपल्याला तिथे एक्सक्लूड करता येईल. आणि in computing the period of limitation for an application to set aside an award
द टाईम रिक्विसाइड फॉर ऑब्टेनिंग कॉपी ऑफ अवॉर्ड शॅल बी एक्सक्लुडेड. त्या अवॉर्डसाठी पण त्यांनी ते तिथं हे केलेलं आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हणले परत बघा. इन कम्प्युटिंग अंडर दिस सेक्शन द टाईम रिक्विसाइड फॉर ऑब्टेनिंग अ कॉपी ऑफ डिक्री ऑर अन ऑर्डर एनी टाईम टेकन बाय द कोर्ट टू प्रिपेअर ऑफ द डिक्री ऑर ऑर्डर बिफोर अन ॲप्लिकेशन फॉर अ कॉपी देअर ऑफ इज मेड शॅल नॉट बी एक्सक्लुडेड. आता याचा अर्थ काय होतो की डिक्री अँड ऑर्डर एनी टाईम टेकन बाय द कोर्ट टू प्रिपेअर द डिक्री. कोर्टाने जर वेळ घेतलेला असेल तो डिक्री हे करायला तर तो एक्सक्लूड करता येणार नाही. जसं आता जनरली आणि लिबरली लिमिटेशन कंडोन होतं. तुमचा जो ग्राउंड असतो लिमिटेशनचा तो कंडोन होतो. पण इथं त्यांनी थोडंसं वेगळं म्हटलं आहे की जर ती ऑर्डर प्रिपेअर व्हायला कोर्टाकडून वेळ लागत असेल तर तो एक्सक्लूड नाही, तो एक्सक्लूड करता येणार नाही. आता याच्यामध्ये काय म्हणता येणार की जर साहेबांचं जजमेंटच तयार नसेल तर साहेबांचं जजमेंट तयार नव्हतं असं तुम्हाला डिफेन्स घेता येणार नाही. आणि त्यामुळे मी कॉपिंगला ॲप्लिकेशन उशिरा दिलं आणि त्यामुळे मला उशीर झाला हे ग्राउंड तुम्हाला घेता येणार नाही. असं प्रिझ्यूम केलं जातं की साहेबाचं तयारच होतं तिथं, जरी नसलं तरी तयार होतं असं प्रिझ्यूम केलं जातं. आणि याच्यात परत आणखीन सेक्शन 12मध्ये जर बघायचं झालं ना किंवा सेक्शन 12 रीड विथ समजा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा सेक्शन याच्यामध्ये म्हटलं आहे की आता पिरियड कुठून स्टार्ट होणार आणि कुठं तो संपणार. त्याच्यात सपोज 142च असावं ते 15 दिवसाची जी 1 महिन्याची नोटीस असते. एका महिन्याच्या आत नोटीस चेक बाउन्स झाल्यानंतर एका महिन्याच्या आत नोटीस द्यायची. ती नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवस वाट पाहायची आणि तिथून 1 महिन्याच्या आत कंप्लेंट दाखल करायची. मग आता हा 1 महिना म्हणजे 30 दिवस 31 दिवस कसे धरायचे? 30 दिवस धरायचे का 31 दिवस धरायचे? काय वाटतं तुम्हाला? 30 दिवस धरायचे. आणि मग फेब्रुवारी 28 आलं तर मग कसं करायचं? पुढचे 2 दिवस हे कोणी सांगितलं? हे इंटरप्रिटेशन आपलं पण नाही. त्यासाठी जजमेंट आहे त्या साकेतचं एक जजमेंट आहे 2002चं जजमेंट आहे. लँडमार्क जजमेंट आहे. पुन्हा सबसिक्वेंटली त्या बऱ्याच जजमेंटमध्ये ते रिप्रोड्यूस झालेलं आहे, त्याचा आधार घेतला गेलेला आहे. आणि त्याच्यात शेवटचा पॅरा जरी वाचला की त्यात नोटीसची तारीख दिलेली आहे. नोटीस संपल्यानंतर 15 दिवस कुठं संपतात आणि 15 दिवस संपल्यानंतर 1 महिना कसा धरायचा हे सुद्धा दिलेलं आहे. तो आता त्या जजमेंटमध्ये नोव्हेंबरचा महिना आलेला होता. त्यामुळे ते जर काउंट केलं आणि जर तुमचा एखाद्या वेळेस डिसेंबरमध्ये चेक डिसऑनर झालेला असेल, जानेवारीत तुम्ही नोटीस पाठवलेली असेल आणि 16 जानेवारीला त्याला नोटीस मिळालेली असेल, 17पासून जर तुमचा पिरियड चालू झाला तर तो 31 जानेवारी सोडला तर 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी याच कालावधीमध्ये तुमची कंप्लेंट असेल तरच ती मेंटेनेबल राहील, अन्यथा ती मेंटेनेबल राहणार नाही. त्यामुळे फेब्रुवारी त्या डिसेंबरचा जर चेक बाउन्स असेल तर एकदम काळजी घ्यायची की तो फेब्रुवारीमध्ये दाखल होणार नाही किंवा मग तो विदिन तुमच्या 1 मंथ जे म्हटलेलं आहे त्या 1 मंथमध्येच ते तुमचे दाखल झालेली पाहिजे. पुढचे 2 दिवस एक्स्ट्रा मिळणार नाहीत किंवा नाही मिळाले किंवा उशीर झाला तर मग तुम्हाला डिले कंडोन करून मागावं लागेल. कंप्लेंटला डिले कंडोन करून मागावं लागेल. मग तुम्ही कुठल्या सेक्शनखाली तो डिले कंडोन करून मागसाल? 5 खाली. आणखी त्याच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खालीच तुम्हाला सेक्शनमध्ये दिलेलं आहे 142B मध्ये दिलेलं आहे. जिथं कायदा त्याच्यासाठीच कायदा आपण पूर्ण वाचला की 142B मध्ये आपल्याला डिले कंडोन करून मागता येतो. मग सेक्शन 5चा रेफरन्स घ्यायची आपल्याला गरज नाही. रीड विथ जसं साहेबांनी म्हटलं तुम्ही टाकू शकता रीड विथ. जर साहेबाला 142 माहीत नसेल 142B तर तुम्ही 5चा आधार घ्या ना साहेब मग असं म्हणून तुम्हाला ते करता येईल. त्यासाठी एक परत आणखी
पंजाब आणि हरियाणाचं एक जजमेंट असेल, तुम्हाला माहीत असेल की साहेबापेक्षा जास्त कायदा हा वकील साहेबांना माहिती असतो. कदाचित वाचला असेल तुम्ही, माहीत आहे नसेल तर मी सेशन संपलं की देतो तुम्हाला की की लॉचं प्रिझम्पशन काय आहे की कोर्टाला कायदा माहिती नसतो, तो विधिज्ञांनी सांगायला पाहिजे असतो. आणि कोर्टाचं काम हेच की वेदर दिस साईड इज राईट और वेदर दिस साईड इज राईट और दिस इज रॉंग और दिस इज राईट, हे एवढं डिसाईड करायचं असते. काय जे मटेरियल लागतं कोर्टाला ते तुम्ही आणून देणं गरजेचं आहे. त्यामुळे न्यायाधीश किती डेव्हलप आहे, हे बार किती डेव्हलप आहे याच्यावरून आपल्याला त्याचं एक अंदाज काढता येतो. तर हे झालं 142 म्हणजे आता अभ्यास करताना एका कायद्याचा अभ्यास न करता तो इंटरलिंक कसा असतो, साधक बाधक चर्चा दुसऱ्या कायद्यासोबत कशी होते, हे पण आपण विद्यार्थी दशेत पाहायला पाहिजे. की नुसतं लिमिटेशन ॲक्ट वाचलं म्हणजे ते होणार नाही. लिमिटेशन ॲक्टसोबत मग परत दुसरा कुठला कायदा त्याला रीड विथ संलग्न चालतो का, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे. आता म्हणजे आम्ही जेव्हा होतो म्हणजे 2013 मी JNFC झाल्यानंतर 1 वर्षानं माझ्याकडे स्मार्टफोन आला. म्हणजे विचार करा आम्ही कुठल्या पिढीतले असेल. तर आता जे आता आहेत लहान मुले तेही स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना कंपॅरेटिव्ह स्टडी कशी करायची हे तुम्हाला AI वगैरे चांगलं गाईड करेल. आता परत मी मगाशी म्हटलं तुम्हाला की सूट जी आहे तुमच्या ह्याच्यात आता टॅबमध्ये किंवा ह्याच्यात मोबाईलमध्ये तुम्ही मी सांगतो तुम्हाला काय काढायचं ते. आता आपण सेक्शन 4 बघितलं आहे. सेक्शन 4 तो पाहिला आहे की एक्सपायरी ऑफ प्रिस्क्राईब पिरियड वेन कोर्ट इज क्लोज. सूट तर म्हणते की फक्त सूट म्हणते की सुट्टी आली तरच त्या ह्याला हे करा, पिरियड कंडून करा. मग आता जर आपण CPC वाचला कंपॅरेटिव्ह स्टडी आता याच्यासोबत ऑर्डर 7 रूल 6 तो काढा आणि वाचा बरं कोणीतरी तुमच्यापैकी. ऑर्डर 7 रूल 6 त्यात काय म्हणलं काय लिमिटेशन ॲक्टचं किंवा कधी संपर्क आला का त्या सेक्शनचा तुम्हाला? एक्झम्पशन ऑफ ग्राउंड्स ऑफ एक्झम्पशन फ्रॉम लिमिटेशन लॉ. मग त्या ऑर्डर 7:6 मध्ये काय म्हणलेलं आहे की वेन द सूट इज इन्स्टिट्यूटेड आफ्टर द एक्सपायरेशन ऑफ पिरियड प्रिस्क्राईब बाय द लॉ ऑफ लिमिटेशन द प्लेंट शॅल शो द ग्राउंड अपॉन विच द एक्झम्पशन फ्रॉम सच लॉ इज क्लेम. आता एक तर प्लीडिंग म्हणते की लॉ प्लीड करू नका, आणि आता इथं काय म्हणलं जातं आहे की जे काय ग्राउंड तुम्ही सेटअप केलं तो लॉ तुम्ही तिथं प्लीड करायला पाहिजे. म्हणजे हे जे आहे इंग्रजांनी तयार केलेलं आहे सगळं. हां ठीक. त्यामुळे तो आता याचं त्या सेक्शन 4 सोबत कसं वाचायचं, सेक्शन 6 सोबत कसं वाचायचं हे ठरवून तुम्हाला ते तुमच्या प्लेनमध्ये तुम्ही म्हणायला पाहिजे की हे प्लेन कशी लिमिटेशनमध्ये आहे किंवा मग लिमिटेशनमध्ये नाही तर का लिमिटेशनमध्ये नाही. मग हे ग्राउंड्स ऑफ एक्झम्पशन जे आहेत ते तुमच्या याच्यात क्लिअर असायला पाहिजे. परत आता जसं म्हटलं की सुट्टीच्या दिवशी आला तरच आपण दुसऱ्या दिवशी दाखवलं हेच एक ग्राउंड आपण म्हणले, पण मग त्याला परत लिगल डिसेबिलिटीचं एक्झम्पशन मिळालंच होतं. परत करोनाच्या काळात पण सुप्रीम कोर्टाने काय केले, लिमिटेशन कशाला केलं आहे, अपीलला केलं, ॲप्लिकेशनला केलं आणि सूटला पण केलेलं आहे. मग त्या अपील ॲप्लिकेशन आणि सूटमध्ये पण जर करोनाच्या काळात सूटचा पिरियड एक्सपायर झाला तरी पण ज्या करोनाचा पिरियड संपल्यानंतर तुम्हाला सूट दाखल करायला त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनी मदत केली. मग भविष्यात जर पुढे करोना आला आणि सुप्रीम कोर्टानं असं काही जजमेंट दिलं तर तुम्हाला जर तुमचं प्लेंट किंवा तुमची सूट ही जर लिमिटेशनच्या
बार होणारे असणार तर त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आधार घेऊन तुम्हाला ती एक्सटेंड करून त्या प्लीडिंगमध्ये तुम्हाला ते म्हणणं गरजेचं आहे. हा सेक्शन त्याचा उद्देश होतो. तर हे झालं. आता आपण पाहिलं की सेक्शन 12 सोबत सेक्शन 142B कसा रन होतो आहे किंवा हे ऑर्डर 7 रूल 6 याचा त्याशी कसा संलग्न आहे हे आपण आता पाहिलं. आता सेक्शन 13 बघा. सेक्शन 13मध्ये काय केलं आहे की एक्सक्लुजन ऑफ टाईम इन केसेस वेअर लिव्ह टू सू ऑर अपील ॲज अ पॉपर इज अप्लायड. म्हणजे जिथं असं वाटतं की फॉर्मा पेपरीस ॲप्लिकेशन आहे, त्या फॉर्मा पेपरीस जर ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं झालं तर त्यामध्ये जो काही वेळ जाईल तर तो वेळ आहे तो तुम्हाला कंडोन करत. साहेब सूट का दाखल करू शकलं नाही तर आमचा फॉर्मा पेपरीसचं ॲप्लिकेशन होतं, आम्ही नादारी म्हणून ॲप्लिकेशन केलं, ते डिसाईड होईपर्यंत आमचा हा वेळ निघून गेला, त्यामुळे तो आमचा जो पिरियड आहे तो कंडोन करावा आणि आमचं सूट दाखल करून घ्यावा. मग हे एक्सेप्शन टू एक्सेप्शन असं चालू राहतं हे 12, 13, 14 यामध्ये. आता एक्सक्लुजन ऑफ टाईम ऑफ प्रोसिडिंग बोनाफाईड इन कोर्ट विदाउट ज्युरिस्डिक्शन. मग आता कधी कधी काय होतं की कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मागे आपली रिकव्हरी असते. मग त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या एकमध्ये असं वाटतं की आपल्याला की हा दावा रिकव्हरीचा कोऑपरेटिव्ह कोर्टातच गेला पाहिजे, कारण कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे तिकडेच जायला पाहिजे. मग इन्स्टिट्यूशन होते कोऑपरेटिव्ह कोर्टाकडे. कोऑपरेटिव्ह कोर्ट ते काय बघत नाही, चालवते कुठेतरी मग अपिलेट कोर्टाला लक्षात येते की नाही कोऑपरेटिव्ह कोर्टाला ज्युरिस्डिक्शन येत नाही, सिव्हिल कोर्टाकडे. मग सिव्हिल कोर्टाकडे मग इकडे 3 वर्ष सगळे निघून गेलेले असतात. मग जेव्हा ती लक्षात येतं तेव्हा मग नाही आता सूट दाखल करतो आम्ही इकडेच. मग जेव्हा आता इकडे दाखल करायचं होतं तेव्हा मग सिव्हिल कोर्टाला दाखवून द्यावं लागेल की आम्ही तिकडं गेलो होतो, तिकडच्या अपिलेट कोर्टाने असं धरलं आणि मग आता जे काही डिले झाला तो सगळं कंडोन करून आम्हाला आमचा सूट इन्स्टिट्यूट करून घ्यावा हे असं येते. मग त्याच्यात परत कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट करताना नोटीस पाठवली होती की नाही 169 वर काय जे असेल ते त्याच्या खाली कोऑपरेटिव्हिटी. मग तिथून मग ती नोटीस लिमिटेशनमध्ये आहे की नाही, मग ते तुम्हाला कोर्ट विचारत राहील. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल. तो काय अभ्यास करायचा ते तुम्ही पाहून घ्या. त्यामुळे सूट इन्स्टिट्यूट करतानाच कायदा पूर्ण वाचणं गरजेचं आहे. मग कॉपरेटिव्ह असो का सिव्हिल असो, मग त्यात जे काही नोटीसचं प्रोव्हिजन असतील प्री सूट नोटीस ते सगळं देऊनच तो इन्स्टिट्यूशन आपलं परफेक्ट करून घ्यायचं. हा एक सेक्शन 14चा एक भाग झाला. सेक्शन 15मध्ये थोडंसं दिलेलं आहे. त्या सेक्शन 15मध्ये जो एक आहे तो एक्झिक्युशन ऑफ डिक्रीसाठी लागणार आणि 15(2) जो आहे तो सूटसाठी लागणार. एवढं लक्षात ठेवा. बाकी इफ यू गो थ्रू सिम्पल रिडिंग यू कॅन अंडरस्टँड द कंटेंट्स ऑफ दॅट प्रोव्हिजन. इफेक्ट ऑफ डेथ ऑन ऑर बिफोर ऑफ ॲक्रुअल ऑफ राईट टू सू. डेथ झाली असेल तर कसं, तर त्याचा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह जो असेल तो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह मायनर असेल, इन्सेन असेल, मग तोच येईल तिथे की डेथ झाली आहे वडिलांची, तो मायनर आहे, वडिलांच्या डेथपासून मग तो पिरियड ऑफ लिमिटेशन काउंट होणार नाही. तर तो जो मेजर होईल तिथून मग जो कोण असेल पिरियड तो पुढे काउंट होईल त्या लिमिटेशनसाठी. परत तो इन्सेन असेल तर परत मग इन्सेनिटी गेल्यानंतर त्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन जो आहे तो त्या डेथमुळे ते हे चालू होईल. आता 17 मगाशी म्हटल्यासारखं फ्रॉड ऑफ इफेक्ट ऑफ फ्रॉड आणि मिस्टेक. जर एखादा आता जसं त्या ट्रस्टीमध्ये फ्रॉड वगैरे झालेलं ते काय कळत नाही, तसंच जर एखाद्या वेळेस फ्रॉड झालेला असेल, लपवून खरेदी खत करून घेतलं आहे, आम्हाला न सांगता खरेदी खत करून घेतलं आहे, तर यावेळेस आम्हाला जेव्हापासून आपल्याला नॉलेज आलं तो डिफेन्स घेऊन तुम्हाला सूट इन्स्टिट्यूट करता येईल. सेक्शन 18 आता सगळ्यांना माहीतच असेल बँकेच्या लोन रिकव्हरीसाठी. सेक्शन 18मध्ये तेच म्हटलेलं आहे की लिमिटेशन जरी गेलं आणि तुम्ही पिरियड एक्सटेंड करून दिलं आहे बँकेला तर ते तुमचं ते बँक तुम्हाला बांधून घेते. अगोदर सह्या तुमच्या घेऊन ठेवलेल्या असतात. ते आता मी सांगू नको हे आउट ऑफ कोर्ट असतं ते सगळं काय असते ते. त्यामुळे ते बार झालेलाही सूट तो लिमिटेशनमध्ये आणून इन्स्टिट्यूट करून रिकव्हरी तुमच्या मागे चालू होते. त्यामुळे तो एक सेक्शन 18 त्या बँकेच्या जास्त जर असेल त्याचा बेनिफिशरी कोण
तर ती बँक आहे. इफेक्ट ऑफ पेमेंट ऑन अकाउंट ऑफ डेप्ट ऑफ ऑर ऑफ इंटरेस्ट ऑन लिगॅसी. यात डेप्ट or interest on legacy is made before expiration of prescribed period by the person liable to pay the debt or legacy by his agent duly authorized in this behalf. A fresh period of limitation shall be computed from the time when the payment was made. लास्ट पेमेंट केले, आता 3 वर्ष संपत आले, थोडे काही पैसे दिले तर मग तिथून तो पिरियड चालू होणार की इथून हे ते पैसे दिले त्यामुळे तो लिमिटेशनचा पिरियड चालू होतो. आता सेक्शन 20मध्ये दुसऱ्या जे कोणी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा गार्डियन असेल त्यांनी जर तो ॲक्नॉलेजमेंट केले तर तो पण पिरियड त्या ह्याला कन्सिडर करावं लागेल की जर आपल्या गार्डियननी जर ते करून दिलेलं असेल, लॉफुल गार्डियन असेल, मॅनेजर असेल, एजंट असेल, ड्युली अथोराइज्ड, तर तिथून पण त्यानं जर तसं करून दिलेलं असेल पिरियड ऑफ ॲक्नॉलेजमेंट तर तो पण मग लिमिटेशन पिरियड एक्सटेंड होणार. आता इफेक्ट ऑफ सबस्टिट्युटिंग और ॲडिंग न्यू प्लेंटिफ फॉर डिफेंडंट. आपण कधीकधी दावा काही प्रतिवादी वादीविरुद्धच दाखल होतो, मग काही प्रतिवादी नंतर लक्षात येतात की हा पण प्रॉपर पार्टी, हा नेसेसरी पार्टी आहे, मग त्याला ॲड करा. मग त्याला ॲड केल्यानंतर जो पिरियड ऑफ लिमिटेशन आहे तो त्याला तिथं ॲड केल्यानंतर तो चालू होईल. मग असं त्याला ॲड केल्यानंतर त्याला काउंटर क्लेम दाखल करायचा झाला तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही किंवा वादीला असं म्हणता येणार नाही की दावा आम्ही इतक्या वर्षापूर्वी दाखल केला होता, हा आला आहे आणि याचं लिमिटेशन गेलं. तसं नाही, तर तो आत्ताच आला, त्याला आत्ताच नॉलेज आलं, त्यामुळे त्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन तो जेव्हा ॲड झाला तेव्हापासून होईल. पण याच्यात आणखी एक ट्विस्ट दिलेला आहे. जर तो पहिलेच वादी प्रतिवादी असेल आणि त्याला परत वादीतून प्रतिवादी केलं आहे किंवा प्रतिवादीतून वादी केलं तर त्याला तसं म्हणता येणार नाही की मला आता इथून पिरियड ऑफ लिमिटेशन द्या, तसं जमता येणार नाही. चालेल. त्यात सांगायचं एवढंच आहे की तेवढाच एक मुद्दा आहे त्याच्यात, ते एक्सेप्शन दिलेलं आहे. त्याच्यात मी पहिले शिवसेनेचा होतो, आता राष्ट्रवादीचा झालो, तर राष्ट्रवादीचा होतो, शिवसेनेचा झालो, असं नाही. ते तुमचं तुम्हाला माहीत आहे पक्ष कोणता आहे ते तुम्ही तुमचं समजून घ्या. कंटिन्युइंग ब्रीचेस अँड ट्रॉट्स. ह्याच्यात कंटिन्युइंग ब्रीच जो आहे, जसा ब्रीच होत राहील तसं ते कॉज ऑफ ॲक्शन एक्सटेंड होत राहणार. म्हणजे व्हिडिओ अपलोड करू नको, पण तो व्हिडिओ अपलोड करतच राहिला तर जो लास्ट व्हिडिओ अपलोड केलेला असेल तिथून तो कॉज ऑफ ॲक्शन तुमचा स्टार्ट होईल. आणि ह्याच्यात एक गंमत अशी असते की मग साहेब तो कंटिन्युअस व्हिडिओ अपलोड करतो, स्टेटस को द्या. स्टेटस को कधी, आता इथं मी सांगत नाही माझ्या कोर्टात का असतं ते, पण आता एक जनरल असं सांगतो की एका कोर्टाचं असं एक उदाहरण होतं की असंच साहेब तो पेपरमध्ये आमची बदनामीकारक मजकूर पाठवतो आहे, स्टेटस को द्या. कोर्टानं स्टेटस को इज ग्रांटेड केलं आहे, तरी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी त्याचं पेपर चालू, साहेब तुम्ही स्टेटस को दिलं आहे की, आणि तरी त्याचं हे ब्रीच व्हायले. हां, मग त्यांचे वकील काय म्हणलेत ज्या प्रतिवादीचे, स्टेटस को म्हणजे काय, जे आहे ते चालू ठेवा. मग जे आहे आमचं जे आहे तसंच ठेवा. मग आमचं अगोदरही चालू होतं, आत्ताही चालू आहे. त्यामुळे ते स्टेटस को बघा, कुठल्या अनुषंगाने तुम्हाला कोर्टाला स्टेटस को मागायचा ते पहा. हां, स्टेटस को मागायचं झालं तर स्पेसिफिक मागायचं की यांना इथनं पुढं ते अपलोड करू नये, इथनं पुढं त्यांना पब्लिश करू नये, असा स्टेटस को द्या साहेब. नुसतं ब्लँकेट स्टेटस को मागू नका कोर्टाकडून. हां, त्यामुळे ते एक इथे आहे तुम्हाला समजून घेण्यासारखं. सूट फॉर कंपन्सेशन फॉर ॲक्ट्स नॉट ॲक्शनेबल विदाऊट स्पेशल डॅमेज. मग इथं आता हे थोडं सेक्शन मलाही समजलं नाही, सांगायचं झालं तर ते परत ॲक्शनेबल विदाऊट स्पेशल डॅमेज. जर तुमचे स्पेशल डॅमेज जर झाले नाही, ॲक्च्युअल रिझल्ट तिथून जर झाला नाही तर in the case of suit for compensation for an act which does not give rise to cause of action unless some specified injury actually result therefrom.
जर तुम्हाला रिझल्ट इंजुरी झाली नसेल त्या कॉज ऑफ ॲक्शननी, तर पिरियड ऑफ लिमिटेशन शॅल बी काउंटेड फ्रॉम द टाईम वेन द इंजुरी रिझल्ट. जेव्हा तुम्हाला रिझल्ट होईल किंवा स्पेशल कॉज ऑफ ॲक्शन आलं, तुम्हाला सूट इन्स्टिट्यूट करायला हे आहे. स्पेशल इंजुरीचं काय कारण घडलं आणि ते का सेक्शन 23मध्ये टाकलं आणि त्याला का इलिस्ट्रेशन दिलं नाही, हे काय कळायला मार्ग नाही. पण ठीक आहे, असो, त्याने टाकलं आहे, वाचू, त्याचा किती उपयोग घ्यायचा तो तुम्ही ॲज पर युअर प्रॅक्टिस कन्सिडर करा. तर सेक्शन 24 कम्प्युटेशन ऑफ टाईम मेन्शन इन द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटमध्ये आता जे काही तुमचं डीड असेल, जे काही तुमचं खरेदी खत असेल, साठे खत असेल, ज्या काही तारखा टाकलेल्या आहेत ते शिवकालीन शके किंवा हे न टाकता किंवा त्या जरी टाकलेल्या असतील तरी त्या ब्रिटिश कॅलेंडर, ग्रेगोरियन कॅलेंडर जे म्हणतो आहे आपण, त्या ब्रिटिश कॅलेंडरनुसार, म्हणजे जे आपलं कालनिर्णय वगैरे येत आहे किंवा 1 जानेवारी हे इथून नवीन वर्ष सुरू होतं, त्याच कॅलेंडरनुसार तुम्हाला ते रीड करावं लागेल. आता हे सेक्शन 25 पण तसाच आहे, सेक्शन 26 पण तसाच आहे. या सेक्शन 25 आणि 26मध्ये ॲक्विजिशन ऑफ इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन आणि एक्सक्लुजन इन फेवर ऑफ रिव्हजनर ऑर सर्व्हंट टेनामेंट ही 2 ग्राउंड दिलेली आहेत. पण आता ही सेक्शन 25 आणि 26 आपल्याला ॲप्लिकेबल आहेत का? महाराष्ट्राला ॲप्लिकेबल आहेत. याच्यासाठी मग कायदा आपल्याला पूर्ण वाचणं गरजेचं आहे. मग आपल्याला कळेल की सेक्शन 29 सेविंग, जर सेक्शन 29 वाचला, त्याचं सब क्लॉज 4 जर वाचलं, तर सेक्शन 25 and 26 and the definition of easement in section 2 shall not applicable to seizures, shall not apply to cases arising in the territories to which the Indian Easement Act 1882 may for the time being extend. जिथं एजमेंट ॲक्ट आहे तिथे सेक्शन 25, 26 आणि डेफिनेशन ऑफ एजमेंट ॲप्लिकेबल राहणार नाही. मग आपल्या महाराष्ट्राला एजमेंट ॲक्ट लागू येतं, त्यामुळे सेक्शन 25 आणि 26 एक्सक्लूड होतील. त्यातली जी एजमेंटची डेफिनेशन दिलेली आहे ती पण एक्सक्लूड होईल. मग राहिलं 27 एक्सटिंग्विशमेंट ऑफ राईट टू प्रॉपर्टी. जर तुमचं लिमिटेशन संपलं असेल तर तुमचा त्या प्रॉपर्टीमधील राईट संपेल, हे एवढं त्या सेक्शननी स्पेसिफाय केलेलं आहे. आणि मग राहिलं आहे सेक्शन 28, ते रिपील झाले. सेक्शन 29मध्ये नथिंग इन दिस सेक्शन शॅल अफेक्ट सेक्शन 25 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. मग इथे काय म्हटलेलं आहे की सेक्शन 25 मग आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं पाहावं लागेल. सेक्शन 25 त्यात म्हटलेलं आहे की सेक्शन 25 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, नो कन्सिडरेशन नो कॉन्ट्रॅक्ट. मग काही ठिकाणी जर कन्सिडरेशन नसेल किंवा पिरियड ऑफ लिमिटेशन निघून गेला असेल आणि त्यांनी मग हे केलेलं असेल की टाईम बार्ड जरी असेल तरी मी ॲग्रीमेंट करतो की मी देतो तुला पैसे, मी तुम्हाला पैसे देणार, मी तुमचे पैसे बुडवणार नाही. त्यामुळे मग ते जर 25मध्ये जे काही म्हटलेलं आहे त्यामुळे यातलं काही अफेक्ट होणार नाही. जरी तुमचं लिमिटेशन संपलेलं असेल तरी 25नुसार तू ॲग्रीमेंट केलेलं आहे टाईम बार्ड डेप्टचं, त्यामुळे टाईम बार्ड जरी डेप्ट असेल आणि ॲग्रीमेंट त्याने देतो म्हणून केलेलं असेल तर लिमिटेशन ॲक्ट ॲप्लिकेबल होणार नाही. 25मध्ये जे काही सेव्ह केलेलं आहे ते तुम्हाला एन्फोर्स करून सूट आणून तुम्हाला त्याची रिकव्हरी टाईम बार्ड जरी असेल तर मागता येईल. त्यामुळे जो सेक्शन 25 आहे तो प्रोटेक्ट केला इथं. परत त्या 29(2) लोकल लॉमध्ये जर काय वेगळं म्हटलेलं असेल तर तो लोकल लॉ पण हे होईल, प्रोटेक्ट होईल. यातली सेक्शन 4 ते 24 जे आहेत ते ॲप्लिकेबल होणार नाहीत असं माझ्या मते याचा अर्थ निघतो आहे. सेव्ह अदरवाईज प्रोव्हाइडेड 3 जर घेतलं आहे तर त्यात सेव्ह ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन एनी लॉ फॉर द टाईम बिंग इन फोर्स विथ रिस्पेक्ट टू मॅरेज, डायव्होर्स. मॅरेज आणि डायव्होर्ससाठी हे कुठलंही लिमिटेशन ॲप्लिकेबल होणार नाही. त्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट येईल किंवा स्पेशल मॅरेज ॲक्ट असेल, त्यामध्ये जे काही तरतूद दिलेलं असेल 1 वर्षाच्या आत दाखल करा किंवा 1 वर्षानंतर दाखल करा. क्रुएल्टी असेल तर कधी पण दाखल करा किंवा स्पेशल ग्राउंड असतील इम्पॉर्टन्सचे, कन्व्हर्जनचे, तर त्यानुसार जे काही त्यात लिमिटेशन दिलेलं असेल ते ॲप्लिकेबल होईल. यातलं काही ॲप्लिकेबल होणार नाही.
आणि मगाशी सांगितल्यानुसार 25 आणि 26 ती सेक्शन वाचायलाच कठीणच आहेत. तो त्यात 20 वर्षांनी दावा दाखल करायचा की 18 वर्षांनी दाखल करायचा की 22 वर्षाच्या आत दाखल झाला पाहिजे, ते सेक्शन 25 जे सांगतं. त्यामुळे ती खोलात जायची गरज नाही, कारण ते 25-26 आपल्याला ॲप्लिकेबल नाहीत, हे इथं प्रोटेक्ट करून दिलेलं आहे. त्या एजमेंट आपल्याकडे लागू असल्यामुळे त्या 25 आणि 26 ही इथं ॲप्लिकेबल होणार नाहीत. सेक्शन 30 हा पण कालबाह्य झालेला आहे, कारण 1963ला ॲक्ट केला, त्यामुळे 1908चं काय ॲप्लिकेबल असेल तर त्यानुसार दिलेलं असेल की तुमचा जर 1908नुसार कायदा लिमिटेशन येत असेल तर मग 1963 कसा अप्लाय करायचा या संदर्भात दिलेला आहे. आता ते 1908चं कायदा संपूर्ण किंवा 1963लाच आता इतके वर्ष झालेत, त्यामुळे ते शिक्षण कालबाह्य झालं आहे. त्याला कायद्यात ॲब्सोल्यूट हा शब्द आहे, OBSOLUT, तो कधी तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे ते कालबाह्य झालेले शिक्षण पुढे जम्मू आणि काश्मीरचं अमेंडमेंट आहेत, ते पण आपल्याला ते जम्मू आणि काश्मीरला पण आता ॲप्लिकेबल नाही. आणि 31(12) और पेंडिंग सूट ते सेक्शन जे आहे ते 1908च्याच अनुषंगाने दिलेलं आहे की पिरियड जर तुमचा 1908च्या अनुषंगाने चालू होत असेल तर या 63 कसा ॲप्लिकेबल होईल असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपला चालू होतो शेड्यूल हा. तर या शेड्यूलमध्ये जवळपास म्हणजे आता किती प्रकारचे सूट असू शकतात, एक ढोबळ मानानं जर सांगायचं झालं तर जवळपास 137 प्रकारच्या सूट असू शकतात, पण त्याच्यापेक्षाही जास्त सूट असू शकतात. ही एक ढोबळ मानानं दिलं आहे, ते त्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. त्या शेड्यूलमध्ये डिस्क्रिप्शन, पिरियड ऑफ लिमिटेशन आणि टाईम कधी चालू होतो आणि सगळा फसवा प्रकार जो आहे तो याच्यातच चालू होतो. आणि तुम्हाला JMFCच्या याच्यात ह्यातला कुठला प्रश्न येईल, कुठलं उत्तर येईल हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे जर आपल्याला JMFCचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा झाला तर आपण एक इंडिव्हिज्युअली अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि इंडिव्हिज्युअली अभ्यास केल्यानंतर आपला एक ग्रुप बनवायचा आणि त्या ग्रुपमध्ये किडे सोडत राहायचे की आपणच एक हे व्हायचं आहे, हां, पेपर फॉर्म करणारा व्यक्ती व्हायचा आहे, किंवा त्याला हे म्हणू की आपण NIA व्हायचं असं म्हणायला हरकत नाही. किंवा त्यानुसार पेपर सेट करायचा, एक क्वेश्चन सेट करायचा आणि तो पाठवून द्यायचा की याचं उत्तर काय असू शकेल. आणि समोरच्याकडून पण तुझ्या मनात काही प्रश्न असतील तर ते मला पाठव, त्याचं उत्तर काय असेल तर मी तुला पाठवेल. असं करत एक ग्रुप स्टडी करून तुमचा अभ्यास केला तर ही 137 जी सेक्शन आहे ती सगळी तुम्ही फोडून काढू शकता. आणि याच्यात आता जर पहिलंच एक घेतलं आहे ना डिस्क्रिप्शन ऑफ सूटमध्ये, फॉर द बॅलन्स ड्यू ऑन म्युच्युअल ओपन आणि करंट अकाउंट, म्हणजे अकाउंट किती प्रकारचे असू शकतात, मग म्युच्युअल कोणतं, ओपन कोणतं आणि करंट अकाउंट कोणतं, हे सगळं तुम्ही ChatGPTला विचारा. ChatGPT तुम्हाला क्लिअर करून दाखवेल. त्यातलं आता ChatGPT किती रिलाय करायचं, माझं काय कॉमर्स नसल्यामुळे मी तुम्हाला म्युच्युअल ओपन, करंट अकाउंट आणि त्याचा सूट कसा रिलेटेड आहे हे मी म्हणजे जवळपास 20 वर्षाच्या काळात तरी हे असलेले सूट माझ्या कोर्टात पाहिले नाही किंवा प्रॅक्टिसमध्ये कधी पाहिलेले नाही. त्यामुळे हे जर आता इफ कॉमन रिडिंग जरी तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्यातलं मतितार्थ कळून जाईल. ग्रुप स्टडी करा आणि पेपर सेट व्हायच्या अगोदर तुमचे जे ॲड निघायच्या अगोदर जर तुम्ही तुमचे क्वेश्चन ते तुमचे टाईम वगैरे तुम्हीच हा क्वेश्चन फ्रेम केला असा आरोप येणार नाही त्याच्यावर. त्यामुळे ती एक काळजी तुम्ही अगोदरपासून अभ्यास केला तर लक्षात येईल. आता याच्यात एक काही ठळक आहेत ते मी घेतो. एक आर्टिकल 14, फॉर द प्राईस ऑफ गुड सोल्ड अँड डिलिवर्ड वेअर नो फिक्स पिरियड ऑफ क्रेडिट इज ॲग्रीड अपॉन, म्हणजे माल विकला आणि तो दिला आणि फिक्स पिरियड कुठलाही ॲग्रीड केलेलं नाही की कधी परत करायचं आहे. तर लिमिटेशन पिरियड कधी चालू होणार, माल मिळाल्यापासून का मागणी केल्यापासून पैशाची, कधी चालू होतं,
डिनायलपासून चालू होणार. तर तेच मग आपल्याला टाईम फॉर विच पिरियड बिगन्स टू रन हे बघितलं तर तिथं बघा किती मस्त म्हटलेलं आहे, डेट ऑफ द डिलिव्हरी ऑफ गुड्स. जिथून माल दिला का तिथून. त्यामुळे तुमचे काही व्यापारी सूट असतील तर माल कधी दिला आणि ॲग्रीमेंट नसेल तर तिथून बघा तुम्ही, तिथं माल जर त्या दिवशी दिलेला असेल 3 वर्ष निघून गेले असेल, सूट गेला, त्याला मग कुठले लिमिटेशन तुम्हाला हेल्प करणार नाही. त्यामुळे असेच काही चक्रम हे दिलेले आहेत, पिरियड बिगन्स टू रन, ते एक बघा. त्यानुसार ते पिरियड ऑफ लिमिटेशन तुमचं हे जे आहे ते कळेल. आता परत एक 20 म्हटलं आहे, एक आर्टिकल 20 जर पाहिलं तर लाईक सूट वेन द लेंडर हॅज गिवन अ चेक फॉर द मनी. आता लेंडरनी चेक फॉर द मनी असं म्हटलं आहे आणि वेन द चेक इज पेड इथून पिरियड बिगिन्स टू रन म्हटलेलं आहे. तर वेन द चेक इज पेड म्हणजे आता चेक पेड झाला की इश्यू झाला का डिसऑनर झाला, ही तर संदिग्धता आहे. मला असं वाटतं की इथं एक संदिग्धता आहे. हे इंग्रजांनी का केलं आहे, का लिहिलं आहे ते आपल्याला जजमेंटचा आधार, ChatGPTचा आधार किंवा इलिस्ट्रेशन नसल्यामुळे एखाद्या सिनियर वकिलांचा आधार घेऊनच त्याला तुमचा सूट कसा लिमिटेशनमध्ये बसवायचा यू हॅव टू फाइंड आउट. एक सगळ्यात महत्त्वाचं एक येत राहतं की when tenancy determine म्हणजे टेनन्सी टर्मिनेट. तर डिटरमाइन शब्द का वापरला मगाशासारखंच, सोपे शब्द न वापरता इंग्रजांनी अवघड करून ठेवलं आहे. त्यामुळे तो डिटरमाइन म्हणजे टर्मिनेटेड हा त्याचा मिनिंग घ्यायचा, टेनन्सी टर्मिनेटेडच्या ठिकाणी. एक आता महत्त्वाचं म्हणजे तो सगळ्यात छळवाद जो असतो सेक्शन 64 आणि 65. आता त्यात आता सेक्शन 6 जर वाचला कुठला, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे का सेक्शन 6? माझ्याकडे मी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणला नाही. सेक्शन 6 वाचा की. जिथं टायटल नसेल आणि डिस्पोजेस झालं तर सूट किती महिन्यात आणायचा? 6 महिन्यात आणायचा. डिस्पोजेस झालं की, अनलॉफुल डिस्पोजेस झाले की, इमोवेबल प्रॉपर्टी टायटल नाही आहे त्याला. मग आता इथं 6 महिने निघून गेल्यावर मग गेलं का राईट? नाही, टायटल नाहीच आहे की त्याला, आणि नाही नसू द्या त्याला टायटल, आणि 6 महिने निघून गेले, मग परत 6 महिने तर निघून गेले, मग परत कशाचं बेनिफिट घ्यायचं? मग गेलं काय? मग काय करायचं? मग काय करायचं? गेलं. येस. मग आता तर मग ते 4 आलंय. हां सांगा की. त्याच्यामध्ये सर आता इथं त्याला त्याच्या संमतीशिवाय त्या प्रॉपर्टीमधून डिस्पोजेस केले. हो केले की. आणि टायटलचा इश्यू नाही. बरोबर. आता त्याला जर समजा 6 महिने संपून गेले, हो, त्याला जर परत सूट आणायचा असेल पोझिशनसाठी तर त्याला रेग्युलर सूट आणता येईल पोझिशनचा, रिकव्हरी ऑफ पोझिशनचा सेपरेट ऑन द बेसिस ऑफ टायटल. नाही, टायटल नाहीच आहे की त्याला. टायटल नाहीच आहे ना त्याला. मी तेच म्हणतोय ना की टायटल नाही, 6 महिने निघून गेले. हां, मग आता रेमेडी आहे की नाही दुसरी? मग आता त्यासाठी आपल्याला सेक्शन जो आर्टिकल आहे याचा तो वाचा. फॉर द पोजेशन ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी बेस्ड ऑन प्रिव्हियस पोजेशन अँड नॉट ऑन टायटल वेन द प्लेंटिफ व्हाईल इन पोजेशन ऑफ प्रॉपर्टी हॅज बिन डिस्पोजेस. मग तुम्हाला सेक्शन 64 आधार घ्या, तिथं 12 वर्षाचा पिरियड तुम्हाला मिळेल. म्हणजे सेक्शन 6 नुसार जरी तुमचा पिरियड गेला, मालक नसला, तुम्ही डिस्पोजेस केलं तरी पण तुमचा अधिकार जात नाही. 12 वर्षाचा परत कालावधी तुम्हाला सेक्शन आर्टिकल 64 देतं आहे. मालक नसला तरी पण देतं आहे तुम्हाला. आलं का लक्षात तिथं? आणि डेट ऑफ डिस्पोजिशनपासून तुम्हाला तिथं 12 वर्ष मिळतील. म्हणजे 11.5 वर्ष आणखीन तुम्हाला टाईम तिथं दावा दाखल करायला राहतो. हे स्पेशल त्या स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये काय दिले की समरी रेमेडी दिली तुम्हाला की
पटकन तुला बेकायदेशीरित्या डिस्पोजेस केलं ना, ठीक आहे, तू आण 6 महिन्यातच आण पटकन, त्याचं काय असेल कोर्ट निकाल लागेल. आणि पुढे ते सेक्शन 6 पण म्हणलं आहे की हा जर सूट निकाली झाला त्याच्यावर अपील होणार नाही, काय होणार नाही, रिव्हिजन होणार नाही, असं बरंच काय काय म्हणलेलं आहे. आणि परत त्या सेक्शन त्या 6 4 खाली परत राईट दिलं आहे की ज्याला कोणाला टायटल असेल तो चांगला सूट आणू शकेल आणि त्याला डिस्पोजेस मग लॉफुली करता येईल त्याला. म्हणजे असा गोंधळ करून ठेवलेला आहे. किंवा असं प्रॅक्टिस करताना असं वाटतं की त्याला डिस्पोजेस करा, 6 महिने होऊ द्या, 6 महिन्यानंतर मग त्याचा लिमिटेशन पिरियड गेला नाही, त्याला संसद पण आणता येईल, त्याचा सूड बसवता येईल. ही एक गंमत असते की कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये काय होतं की संसद जर माहीत असला तर मग 6चा पिरियड जरी गेला आपल्याला तर संसद आपल्याला रेमेडी आहे ती अवेल करता येते. आता ह्या 65 पजेशन कधी ॲडव्हर्स होईल हे एक प्रकार बराच छळतो आहे. तर त्यात पजेशन ॲडव्हर्स कधी होईल पजेशन ॲडव्हर्स? तेच होय, पण मग ॲडव्हर्स कधी, त्याला पिरियड ऑफ हे कधी करायचं, काउंट कधी करायचं? हां, टायटल ॲडमिट तर दावा आणता येणार नाही. येस. आता मग हे फार सर्कमस्टन्सेस कमी होतात. म्हणजे ॲडव्हर्स पोझिशनचे सूट जे आहेत ते डिक्री होणं म्हणजे 0.01% असेल, काय असेल ते. यात केस कशी पाहिजे की तो तुम्ही मालक आहे, मी तुमची मालकी मान्य करतो आहे आणि ह्या तारखेपासून मी तुमची मालकी नाकारतो आहे, असं कुठं तरी स्पेसिफिक कॉज ऑफ ॲक्शन असायला पाहिजे, तुमचं नोटीस गेलेली असावी. हां, आणि त्याच्यानंतर मग तो 12 वर्षांनी तुम्हाला सूट आणता येईल. आलं का लक्षात? म्हणजे प्लेंटिफला ती नोटीस मिळाली की त्याला 12 वर्षात आणावं लागेल आणि ॲडव्हर्स पोझिशन जो क्लेम करतो त्याला 12 वर्षानंतर म्हणावं लागेल की ही मी अशी नोटीस पाठवली होती, याच्यात मी याची मालकी मान्य केली होती आणि याची या तारखेला मी मालकी नाकारली, इथून मी पीसफुली पोझिशनमध्ये आहे. ते नेक प्रिकॅरिओ जे म्हणतात ती ग्राउंड्स घ्यायची आणि त्यानंतर 12 वर्षांना सूट आणला तर तो डिफेंडंट किंवा प्लेंटिफचा सूट मेंटेनेबल राहील. अदरवाईज 100 वर्षाचं जरी त्याचं पोझिशन असेल आणि ते पण पीसफुल असेल तर नाही, त्याची मालकी आहे तर त्याचं लॉंग स्टँडिंग पोझिशन आहे तर ते 100 वर्षाचं पोझिशन पण नाही होणार. त्यामुळेच असं म्हटलं जातं की ज्याला टायटल आहे त्याला दावा त्या टायटलच्या बेसवर पोझिशन मागण्यासाठी लिमिटेशनच नाही असं म्हणलेलं आहे. त्यामुळे तसं म्हणलं जातं की सूट बेस्ड ऑन टायटल नो लिमिटेशन. का म्हणलं जातं की ॲडव्हर्स पोझिशनमुळे जर तुम्ही ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करू शकला नाही तर त्याला मालकीच्या बेसवर दावा आणण्यासाठी कुठल्याही कायद्याचं लिमिटेशनचं बार येणार नाही. त्यामुळे सूट बेस्ड ऑन टायटल नो लिमिटेशन का म्हणलं जातं तर हे याच्यामुळे म्हणलं जाते की ॲडव्हर्स पोझिशन नसेल तर तो जो ओनर आहे तो एंटायटल राहील. आणि परत पार्टिशनला पण असं म्हटलं जाते की नो लिमिटेशन. का म्हणले जाते त्याला नो लिमिटेशन? पार्टिशनचे दाव्याला लिमिटेशन नाही असंही म्हणलं जाते कधी कधी. पण मग 110 आर्टिकल वाचलं तर ते काय म्हणते, आर्टिकल पर्सन एक्सक्लुडेड फ्रॉम जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी टू एन्फोर्स अ राईट टू शेअर देअर इन, त्याला 12 वर्ष म्हणलेलं आहे. आणि वेन द एक्सक्लुजन बिकम नोन टू द प्लेंटिफ, मग तो काय म्हणणार प्लेंटिफ, मला आत्ताच काढलं बाहेर, मला आत्ताच हुसकावून लावलं, ते आपण हुसकावून लावल्याची थेरी आउस्टर म्हणतो त्याला, ती आउस्टरची थेरी त्या पार्टिशनमध्ये त्या डिफेंडंटने घ्यायला पाहिजे की याला आम्ही 12 वर्षापूर्वीच हुसकून लावलं, तेव्हा मग तो कुठेतरी त्याचं लिमिटेशन गेलं. किंवा तो दावा करताना म्हणणार की मला आउस्टच केलं नाही यांनी, मी आणखी त्या ह्याच्यातच आहे. आणि दुसरं एक का केलं जातं की त्याला लिमिटेशन का म्हणलं जात नाही पार्टिशनला की महत्त्वाचा
एक त्यात हिंदू लॉचं प्रिन्सिपल आहे, जॉईंट फॅमिली प्रिन्सिपल, की एव्हरी प्रॉपर्टी इज प्रिझ्युम टू बी जॉईंट अनलेस इट इज प्रूव्ड दॅट इट इज सेपरेट. मग जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आहे हे प्रिझम्पशन आहे, त्यामुळे पण असं म्हटलं जातं की जे सूट फॉर पार्टिशन आहे त्याला लिमिटेशन आहे, किंवा मग प्लेंटिफ तो त्या 110नुसार म्हणू शकेल की मला यांनी आत्ताच प्रॉपर्टीमधून बाहेर काढलं, त्यामुळं बाहेर काढल्यामुळे मला कॉज ऑफ ॲक्शन आलं, त्यामुळे 12 वर्षाच्या आत मी दावा दाखल केला आणि माझं सूट लिमिटेशनमध्ये आहे असं एक एकंदरीत दिलेलं आहे. असं बाकीच्या पण याचा तुम्ही जे ढोबळमानानं आहे जी काही नेचर ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ सूट दिलेली आहे ती ग्रुप स्टडी करा. त्या ग्रुप स्टडीतून तुम्हाला त्यात पिरियड कधी चालू होईल, पिरियड कधी संपेल आणि सूटचं डिस्क्रिप्शन काय राहील त्या हिशोबाने तुम्हाला तुमची प्लीडिंग आणि क्वेश्चन फ्रेम तुम्हाला तयार करता येईल. एक जाता वेळ होत आला आहे आपला. साहेबांना आता डिलो कंडोन होणार नाही तुम्हाला क्षीरसागर साहेब उशिरा. एक जजमेंट जे असतं, आता जजमेंट तयार करताना एक बेसिक फॉर्म्युला काय असतो त्याचा, जेव्हा आता तुम्ही GMFCC एक्झाम देसाल मेन वगैरे, त्यात तुम्हाला जजमेंट रायटिंग येते, डिस्ट्रिक्ट जज असताल तेव्हा पण परीक्षा देताना तुम्हाला जजमेंट लिहावाच लागतो. तो अविभाज्य भाग आहे, किंवा जजमेंट हा एक पार्ट अँड पार्सल, जेव्हा जज होतो आपण तेव्हा पार्ट अँड पार्सल होतो आपल्या आयुष्याचा सर्व्हिसचा. तर ते लक्षात ठेवण्यासाठी एक फॉर्म्युला आहे त्याचा, हॅपी ॲग्रिको म्हणून, HAPPIAGRICO. आता हे हॅपी ॲग्रिको म्हणजे काय, तर पहिलं हेडिंग, त्या हेडिंगमध्ये पार्टीजचं नाव, केसचं ड्युरेशन तेवढं आलं, प्लेंटिफ कोण, डिफेंडंट कोण, हे झालं त्या हेडिंगमध्ये येणार. नंतर HAA येणार. ए म्हणजे ॲपिरन्स म्हणजे वादीचे वकील कोण, प्रतिवादीचे वकील कोण, ते एमध्ये येणार. त्यानंतर ए झाल्यानंतर F येणार. F म्हणजे फॅक्ट्स येतील, फौजदारी असतील फौजदारीच्या फॅक्ट्स, दिवाणी असेल दिवाणीच्या फॅक्ट्स. नंतर PI, जो PI आहे तर P सिव्हिल असेल तर तुमचे इश्यूज येतील, आणि क्रिमिनल असेल तर तुमचे पॉईंट्स येतील. नंतर इश्यूज नंतर एव्हिडन्स डिस्कस करायचा. E म्हणजे HAFPIE, ईचा एव्हिडन्स येणार. नंतर ॲग्रिको जे म्हटलं आहे त्यात ॲग्रिकोचा ए जो आहे तो आर्ग्युमेंटसाठी वापरा. नंतर G ग्राउंडसाठी वापरा, R रिझनसाठी, I इन्फरन्ससाठी, C कन्क्लुजनसाठी आणि O ऑर्डरसाठी. ते HAFPIEAGRICO हॅपी ॲग्रिको हा जर तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवला तर त्यानुसार तुमचा जजमेंटचा सिक्वेन्स येईल. पाहणाऱ्याला ते बरोबर वाटेल, वाचणाऱ्याला ते बरोबर वाटेल, जेणेकरून तो मार्क देताना तुम्हाला सढळ हाताने मार्क देऊन जी तुमची कुठंतरी जजमेंटमध्ये नौका आपली अडकल्या जाते कधी कधी, तर ती नौका आपल्याला पार होण्यासाठी मदत होईल. असं एकंदरीत माझ्या ज्ञानाप्रमाणे मला माहीत असलेल्या अनुभवातून जे काही मला शक्य झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बाकी समुद्र अथांग आहे, आपण मासे आहोत त्यातले, आणि आपल्याला आता किती दूर जायचं, किती पोहायचं, आणि सोबत आपल्याला काय हे करायचं आहे हे आपण ठरवा. आपण या ठिकाणी परत मला इथं बोलण्याची संधी दिली, विषय एक्सप्लेन करण्याचा संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या वकील संघाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद सर. खरं तर आमच्या वकील संघटनेच्या विनंतीला मान देऊन सुट्टीचा दिवस असतानासुद्धा आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल वकील संघटनेच्या वतीनं मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. एक किस्सा फक्त सांगतो, सिनियरचा आहे. लिमिटेशन कायदा किती महत्त्वाचा आहे हे त्यातून दिसेल. एक शेठजी होते गावातले, आणि त्यांचा एक मित्र होता आमच्या वाघमोडे साहेबांसारखा.
तर त्या शेठजींना त्यांच्या व्यवसायासाठी पैशाची आवश्यकता होती आणि मग ते त्या मित्राकडे गेले होते आणि 3 कोटी रुपये व्यवसायासाठी घेतले होते. 3 कोटी रुपये घेतले, त्यांचा तसा करार झाला आणि त्याचं लिमिटेशन उदाहरणार्थ म्हणून सांगतो की 1 जानेवारीला संपत होतं, 31 डिसेंबरला संपत होतं. आणि मग प्रश्न 3 कोटीचा होता. लिमिटेशनच्या बाहेर गेल्यानंतर परत पैसे मागता येत नाहीत. त्या शेठजींना जाऊन जवळचा मित्र असल्यामुळं असंही म्हणू शकत नव्हतं की मला लिहून द्या की तुम्ही मला म्हणजे आपण जे म्हणतो की आम्हाला ॲक्नॉलेजमेंट द्या की पैसे अमुक दिवस येतील. त्यामुळं त्यांनी आमच्या सिनियरकडे सल्ला मागितला की म्हणे असं आहे, जवळचा मित्र आहे, तुम्हाला काय फसवणार नाही, परंतु प्रश्न 3 कोटीचा आहे आणि समजा त्या दिवशी जर मला पैसे नाहीत त्यांनी दिले तर आमच्या चांगल्या मैत्रीत वाद होतील, तर आपण मार्ग सांगावा. त्यावेळेस सिनियरनी त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही काय करा, त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं त्या व्यवहारासाठी म्हणून एक 5,000 रुपये फक्त घ्या. आणि सर त्या पद्धतीनं त्यांनी 5,000 रुपये फक्त घेऊन ठेवले त्या व्यवहारासाठी शेवटच्या दिवशी. आणि सरांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, जर समजा त्यांनी पैसे नाही दिले तर आपल्याला पुढचे 3 वर्ष विदिन लिमिटेशन वाढवून मिळत आहेत. भविष्यामध्ये त्याच्यामध्ये वाद झाल्याने त्यांना पैसे परत दिले. परंतु जर कायदा माहीत असेल तर तुमची मैत्री टिकवून पण तुम्हाला लिमिटेशनचा आधार घेता येतो आणि आपले पैसे सिक्युअर करतात. हे त्याचं उदाहरण आहे. या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार मानतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत तथा आपले आभार प्रदर्शन व्यक्त करावं. आज आपल्याला आपल्या विनंतीला मान देऊन माननीय गोरेसाहेब यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला लिमिटेशन ॲक्टवरती लेक्चर दिलं आणि वेळात वेळ काढून चांगल्या प्रकारे आपल्याला त्याबद्दल माहिती दिली. जे काय आपल्या कधी वाचण्यात नसतं, आपण कधी वाचलेलं नसतं, ते सुद्धा आपल्या मेमरीमध्ये आज त्यांच्या लेक्चरमुळे आपल्याला आलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्व बारतर्फे माननीय गोरेसाहेब यांचं आभार मानतो. तसेच आज सुट्टी असतानासुद्धा सर्व आपले वकील बंधू भगिनी आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या आणि त्यांनी चांगल्या प्रकारे शांततेने त्यांचं साहेबांचं लेक्चर ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्व बंधू भगिनींचं सर्व वकिलांचं आभार मानतो. तसेच चहा पाणी नाश्ता झाल्याशिवाय कोणी जाऊ नये असे मी आपल्या बारतर्फे विनंती करतो.